एमएनएस अध्यक्ष राज ठाकरे का विदर्भ दौरा कल अकोला जिले में खत्म हो गया। इस दौरान उन्होंने पदाधिकारियों से संगठनात्मक बैठक की। बैठक से पहले राज ठाकरे ने कार्यकर्ताओं को संबोधित किया। उन्होंने कहा कि सिर्फ उत्साह से चुनाव लड़ा नहीं जा सकता, मैं आपका उत्साह और प्यार समझ सकता हूँ। साथ ही उन्होंने हॉल में मौजूद भीड़ को बाहर जाने की सूचना भी दी। उन्होंने पदाधिकारियों के अलावा सभी को हॉल से बाहर जाने के लिए कहा। आणि या दौऱ्यामध्ये फक्त प्रत्येक ठिकाणी मराठवाड्यापासून इथपर्यंत पक्षाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा करण्यासाठी हा दौरा केलेला आहे। ती संघटनात्मक काही गोष्टी बरोबर चालल्या की नाही, ती चुकीच्या चालल्या आहेत याची शहानिशा करण्यासाठीचा म्हणून माझा हा दौरा आहे। जे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आहेत म्हणजे जिल्हाध्यक्ष, हे बोलतो हे लक्षात ठेवा, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपशहराध्यक्ष आणि या शहरामधल्या आपल्या शहरामधले फक्त शाखाध्यक्ष, तसंच पक्षाच्या इतर ज्या निधी आहेत, तालुका सेना असेल, विधायक सेना असेल, त्याचे जिल्हाध्यक्ष फक्त आणि शहर अध्यक्ष एवढेच सभागृहामध्ये थांबतील। आपला उत्साह, आपलं प्रेम मी समजू शकतो, परंतु या सगळ्या गोष्टीला जर एक आखणी नसेल, रचना नसेल, तर नुसत्या उत्साहावरती निवडणुका लढवता येत नाही। त्याच्यामुळे मी तुमचा प्रेम समजू शकतो, मी तुमचा उत्साह समजू शकतो। ज्यावेळेस खरे आपल्याला निवडणूक लढवायची आहे त्यावेळेला मी भाषण द्यायला येणारच आहे, आपल्याला भेटायला येणारच आहे। तोपर्यंत आपण सर्वांनी जेवढी लोक सांगितली तेवढीच सभागृहामध्ये बसतील।